सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवले. म्हैसगावच्या सरपंच सुजाता पवार यांचे पद रद्द. सरकारी जमिनीवर आणि ओढ्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता अरुण पवार यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले. त्यांना सदस्य पदावरूनही अपात्र ठरवण्यात आलं आहे. ॲडव्होकेट करण मुसमाडे आणि ॲडव्होकेट वैष्णवी मुसमाडे यांनी या प्रकरणात अर्जदारांच्या वतीनं दिलेला कायदेशीर लढा व युक्तिवाद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 14(1)(ज)(3) व 16 अंतर्गत या ऐतिहासिक आदेश पारित केला आहे. म्हैसगाव येथील रहिवासी प्रशांत सीताराम दुधाट, अशोक दामोदर करडे व विलास भागवत गागरे यांनी सरपंच सुजाता पवार आणि त्यांच्या कुटुंबाने गट क्रमांक 371 व ओढ्याच्या सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याबाबत जिल्हाधिकारी न्यायालयात वाद अर्ज क्रमांक 17/2025 दाखल केला होता. ॲडव्होकेट करण मुसमाडे व ॲडव्होकेट वैष्णवी मुसमाडे यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांनुसार भूमी अभिलेख विभाग राहुरी आणि तहसीलदारांच्या मोजणी अहवालात हे अतिक्रमण स्पष्टपणे सिद्ध झाले. तसेच ग्रामपंचायत अभिलेखात नियमबाह्य फेरफार करून गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचेही पुराव्यानिशी समोर आणले. सर्व पुरावे आणि मोजणी नकाशे लक्षात घेता शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी सुजाता पवार यांचे सरपंच पद रद्द करून अर्जदारांचा अर्ज पूर्णपणे मान्य केला आहे. प्रतिनिधी अंकुश दवणेसह सचिन सोळसे, राहुरी. नमस्कार, मी विलासराव गागरे, चेअरमन म्हैसगाव सेवा सोसायटी. गेल्या 2 वर्षापासून आमच्या म्हैसगावचा विकास खोळंबलेला होता. सरपंच मानमानी कारभार करत होता आणि जे मागच्या दिवाळीमध्ये जे भर दिवाळीमध्ये अतिक्रमण काढले, कोणाची बी वरून परवानगी नसताना आणि हुकुमशाहीमध्ये काढले, काही संबंध नसताना, त्याच्यात अतिक्रमाचा आणि याचा काही संबंध नसताना गावठाणामध्ये कुणीही अतिक्रम केलेले नव्हते. जे होते ते ओढ्यावर होते, याचं होते. ही दुसऱ्याचे अतिक्रम काढले आणि आपलं अतिक्रम शाबूत ठेवलं. आपण सुद्धा त्याच ओढ्यावर अतिक्रम केलेलं होतं, पण जनतेचा आशीर्वाद आणि आमचा पाठपुरावा त्याच्या याच्यात त्यांचं काल आम्ही पद कलेक्टर साहेबांनी अपात्र केलेलं आहे. आणि मागच्या पंचवार्षिकला आमचेच पुतणे यांच्या बी खोटेनाटे आरोप करून असं त्यांच्यावर बी असा आरोप करून त्यांचं बी पद त्यांनी घातलं, त्याचा बदला आम्ही घेतला. नमस्कार, मी अशोक दामोदर करडे. काल आमच्या म्हैसगावमध्ये ऐतिहासिक असा निर्णय लागलेला आहे. म्हैसगावमधील लोकनियुक्त सरपंच यांचे काल जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याला पदातून प्रत्युत केलेला आहे. त्याचे कारण विशेष की म्हैसगावमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी सरपंच व सरपंचपती यांची म्हैसगावमध्ये हुकुमशाही पद्धतीने चाललेले राजवट हे त्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये लोकांच्या अडचणी मोठ्या वाढल्या होत्या. गावामध्ये आमचे अनेक लोकांच्या गावठाण सोडून अनेक अतिक्रमण धारकांना बेकायदेशीरपणे छोट्या व्यवसायांवरती भर दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्यांनी हातोडा उचलला. बेकायदेशीर शासनाची दिशाभूल करून त्यांनी PSI असतील, त्यांनी संबंधित विभागाच्या डिपार्टमेंटला चुकीची माहिती देऊन ग्रामसेवकांना हस्तक्षेप करून त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त लावून गावामध्ये व्यावसायिकांचे अचानक नुकसान केलं. आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली ग्रामसभेमध्ये, तसेच मासिक मीटिंग मध्ये देखील खुलासा सादर केला. गावामध्ये काही करू नका. आणि विशेष म्हणजे स्वतः सरपंचाचा सुद्धा सरकारी ओढ्यामध्ये अतिक्रमण करून हॉटेल अंबिका व्यवसाय यांना हॉटेल अंबिका या नावाने व्यवसाय करत आहेत त्यांचा मुलगा आणि ते. आम्ही त्यांना तुमचा हॉटेल आहे, तुम्ही असं करू नका, गावातले नागरिक सांगत होते. तर त्यांनी ऐकलं का माझं अतिक्रमणच नाही, तुम्ही पुढे जा, तिकडे जायचं असं तिकडे जा, तुम्ही सिद्ध करून दाखवा, मी माझं करून दाखवा. ह्या दृष्टिकोनातून गावाचे विकास खोळंबल्यामुळे आम्ही तरुणांनी गावांनी सर्व म्हणले सरपंचाचं अतिक्रमण आहे हे तुम्ही दाखवत नाही. त्याच दृष्टिकोनातून आम्ही 25/3/2025 ला आम्ही विवाद अर्ज जिल्हाधिकारी साहेब यांना दाखल केला. आमच्या वतीने ऍडव्होकेट प्रसाद सांगळे
तसेच ऍडव्होकेट किरण मुसमाडे, त्याच्यानंतर वैष्णवी मुसमाडे यांनी कामकाज पाहिले. आम्ही कुठेही शासनाकडे विनंती केली वेळोवेळी आहे ती सखोल तपासणी करा, आणि वेळोवेळी आम्ही सुनावणी दरम्यान ही काही माहिती होती ती त्यांना मान्य केली. शासनाने आज आम्हाला म्हणजे संवैधानिक रूपाने योग्य दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर आम्हाला निर्णय दिला. आज गावामध्ये खूप आनंद उत्सव साजरा होत आहे. कारण 2 वर्ष